खरेदी करा स्टाईलमध्ये आणि शिवून घ्या बचतीमध्ये। नेरळमधील भिवंडी टेक्सटाईलच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त खास ऑफर्सचा महाउत्सव। जेंट्ससाठी प्रीमियम शर्टिंग, सूटिंग, फॉर्मल शर्ट, ट्राउझर्स, जीन्स, पार्टीवेअर, ब्लेझर आणि लग्न सराईसाठी खास कलेक्शन आता किफायतशीर दरात। फक्त 1600, 2000 आणि 2500 मध्ये शर्ट आणि पॅन्ट शिवून मिळेल। प्रत्येक ड्रेसवर आकर्षक भेटवस्तू फ्री। उत्तम दर्जाचं कापड, आकर्षक डिझाईन, परफेक्ट फिटिंग, अनुभवी टेलरिंग सेवा। लग्न सराई, वाढदिवस, पार्टी, ऑफिस किंवा रोजच्या वापरासाठी शर्ट पॅन्टचे आकर्षक कलेक्शन आता तुमच्या बजेटमध्ये। भिवंडी टेक्सटाईल्स, युवराज रेसिडेन्सी, नेरळ कळंब रोड, लाईट हाऊस शेजारी, नेरळ। 9271448170। भिवंडी टेक्सटाईल, कमी खर्च, उत्तम पेहराव आणि परफेक्ट फिटिंगचा विश्वास। ऑफर मर्यादित कालावधीसाठी, आजच भेट द्या। कर्जत तालुक्यातील नेरळजवळील ममदापूर ग्रामपंचायत हद्दीतील मुख्य रस्ता अवघ्या 15 ते 20 मिनिटाच्या पावसाने पाण्याखाली गेलाय। त्यामुळे नागरिक, विद्यार्थी आणि दुचाकीस्वारांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागलाय। स्थानिक नागरिकांच्या आरोपानुसार नोबल रेसिडेन्सी प्रकल्पाच्या विकास कामादरम्यान नैसर्गिक नाल्यात मातीचा भराव टाकून पाण्याचा प्रवाह रोखण्यात आलाय। यामुळे पावसाचे पाणी नाल्यातून वाहून जाण्याऐवजी थेट मुख्य रस्त्यावर साचत आहे। परिणामी ममदापूर गावाकडे जाणारा महत्वाचा मार्ग जलमय झालाय। या प्रकारामुळे संतप्त झालेल्या स्थानिक युवा सामाजिक कार्यकर्त्यांनी घटनास्थळी जाऊन प्रशासनाचे लक्ष वेधले। नैसर्गिक नाला तात्काळ मोकळा करून पाण्याचा प्रवाह पूर्ववत करावा, तसेच संबंधित बिल्डरवर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली। पावसाळ्याची नुकतीच सुरुवात झाली असताना अशी परिस्थिती निर्माण झाल्याने पुढील काळात आणखी गंभीर समस्या निर्माण होण्याची भीती नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे। प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात अशी मागणी जोर धरत आहे। नेरळ ममदापूर मुख्य रस्त्यात एका बिल्डरने मातीचा भरावा करून गेल्या वर्षी त्याने आम्हाला असंच त्रास दिला होता सर्व ग्रामस्थांना, आणि या वर्षी देखील त्याने मातीचा भरावा केल्यामुळे हा जो ममदापूरचा मुख्य रस्ता आहे त्याच्यामध्ये पूर्ण पाणी भरलेलं आहे। इथून जाणारे विद्यार्थी, महिला सर्वांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे। गुडघाभर पाण्यातून इथून विद्यार्थी शाळेत जात आहेत आणि येणाऱ्या बाईकवाले पण आपण बघू शकता, बाईकवाल्यांना पण किती त्रास होतो इथे जाताना। हा नैसर्गिक नाला आहे। या ठिकाणी पूर्वीपासून NPT क्लासचे पाईप बसवलेले होते। हे पाईप मधून पाणीच जाऊ नये असं त्यांनी केलेलं आहे। ही पूर्ण मातीची भरणी केलेली आहे, त्याच्यामुळे या मुख्य रस्त्यावर पाणी साचून राहत आहे। आणि पलीकडे ज्यावेळेस या पाईपातून पलीकडे त्याच्या प्लॉटमध्ये पाणी निघतंय, सुरुवातीपासून फार पूर्वीपासून पाण्याचा निचरा या कंपाऊंडच्या आतमधून पुढच्या दिशेला जात होता। मात्र त्याही दिशेला त्यांनी भरणी केल्यामुळे या पाईपमधून जरी कधी कधी पाणी निघालं तरी पण तिकडे जाऊन ते पाणी पुढे स्टक होतं, आणि त्याचा परिणाम असा होतो की हे जो पूर्ण रस्ता आहे या रस्त्यामध्ये पाणी भरून राहतं। आणि हा बिल्डर गेल्या वर्षीपासून आम्हाला या ग्रामस्थांना सर्वांना वेटीस धरतोय, मनमानी कारभार करतोय। प्रशासनाने लवकरात लवकर यावर कारवाई करावी आणि हे लवकरात लवकर रिझॉल्व्ह करून द्यावे अशी आमची प्रशासनाला विनंती आहे।